नमस्कार मंडळी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, येत्या 4 फेब्रुवारीला रथसप्तमी आहे आणि या दिवशी प्रत्येक घरात एक विशेष परंपरा पाळली जाते, ती म्हणजे दूध ओतणे. पण तुम्हाला कधी विचार आला आहे की रथसप्तमीला दूध का ओतले जाते? यामुळे नेमके काय लाभ होतात? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्या व्हिडिओत मिळणार आहेत. त्याचसोबत रथसप्तमीच्या दिवशी असा कोणता खास उपाय करता येईल ज्यामुळे आर्थिक स्थितीत सुधारणा होईल आणि संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य चांगले राहील, हे देखील आपण जाणून घेणार आहोत. म्हणूनच चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच महत्त्वाच्या माहितीपूर्ण व्हिडिओचे अपडेट्स मिळत राहतील. मित्रांनो, सगळ्यात आधी जाणून घेऊया की रथसप्तमीच्या दिवशी पूजा करण्याचे महत्त्व काय आहे. या दिवशी आपण सूर्यनारायणाची पूजा करतो, कारण हा दिवस सूर्याच्या जन्मदिनासोबत जोडला जातो. सूर्यदेवाची पूजा केल्याने आपल्याला उत्तम आरोग्य प्राप्त होते. पैसा आणि समृद्धी कितीही असली तरी आरोग्याशिवाय त्याचा आनंद घेता येत नाही. दुर्दैवाने आरोग्याचे महत्त्व आपल्याला तेव्हा जाणवते जेव्हा आपण आजारी पडतो. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे आणि यासाठीच रथसप्तमीला सूर्यनारायणाची पूजा करणे लाभदायक मानले जाते. तर आता पाहूया ही पूजा नेमकी कशी करावी आणि कोणते खास विधी पाळल्यास आपण अधिक फायदे मिळू शकतात. रथसप्तमी व्रत कसे करावे? संपूर्ण विधी. जो व्यक्ती हे व्रत करणार आहे त्याने आदल्या दिवशी म्हणजे षष्ठीला केवळ एक वेळ भोजन करावे. रथसप्तमीच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान व इतर सर्व नित्यकर्म पूर्ण करावेत. वाहत्या पाण्यात दिवा विसर्जन शक्य असल्यास कोणत्याही धातूचा दिवा घ्या. सूर्यदेवाचे ध्यान करून हा दिवा वाहत्या पाण्यात सोडावा. शहरांमध्ये वाहते पाणी सहज मिळणे कठीण असल्याने यासाठी एक नवीन टब किंवा परात घ्या. गच्चीत पाणी भरून ठेवा आणि त्यात दिवा विसर्जित करा. दुसरा पर्याय म्हणजे तो दिवा मंदिरात नेऊन दीपमाळेवर किंवा झाडाच्या बुंध्याजवळ प्रज्वलित करावा. घराच्या अंगणात किंवा गॅलरीत रक्तचंदनाने 7 घोड्यांचा रथात असलेल्या सूर्यनारायणाचे चित्र काढावे. रक्तचंदन उपलब्ध नसेल तर रांगोळी वापरू शकता. नंतर या चित्राची श्रद्धेने पूजा करावी. अंगणात किंवा गॅलरीत सुरक्षित ठिकाणी छोटीशी चूल मांडावी. चूल शक्य नसल्यास गॅस किंवा विस्तवावर एक मातीचा सुगडा ठेवावा. त्यात दूध टाकून सूर्यप्रकाशात उकळू द्यावे आणि सूर्यनारायणाला नैवेद्य दाखवावा. काही जण नुसते दूध अर्पण करतात तर काही जण खिरीचा नैवेद्य देखील देतात. 7 रुईची पानं, 7 प्रकारचे धान्य आणि 7 बोरं वाहून अष्टांग अर्घ्य द्यावे. अष्टांग अर्घ्य म्हणजे काय? सूर्याला जल अर्पण करणे हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. अष्टांग अर्घ्यात पाणी, दूध, तूप, मध, दही, रक्तचंदन, कण्हेरीची फुलं, कुशगवत हे 8 पदार्थ एकत्र करून अर्पण करतात. शेवटी रथसप्तमीच्या दिवशी अन्नदान करणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते. या पद्धतीने विधीपूर्वक रथसप्तमीचे व्रत केल्यास उत्तम आरोग्य, समृद्धी आणि सूर्यदेवाची कृपा प्राप्त होते. रथसप्तमीच्या दिवशी स्त्रियांनी संध्याकाळी हळदी-कुंकू समारंभ करावा. या व्रताचे महत्त्व असे आहे की यामुळे व्याधींमधून मुक्ती मिळते आणि आयुष्यात आरोग्य, सौभाग्य आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. या दिवशी अंगणात गौऱ्या पेटवून त्यावर बोळक्यात किंवा सुगड्यात दूध तापवले जाते. हे दूध प्रसाद म्हणून सर्वांना वाटले जाते. रथसप्तमीच्या दिवशी सूर्याच्या तेजस्वी किरणांमधून उत्सर्जित होणाऱ्या शक्तिशाली लहरी दुधाभोवती ऊर्जा निर्माण करतात. त्यामुळे हे दूध प्रसादरूप होते. असे मानले जाते की हे दूध ग्रहण केल्याने शरीर निरोगी राहते. गॅस शेगडीवर खीर तयार करणे. पूर्वी चुलीचा वापर केला जात असल्याने गौऱ्यांवर खीर शिजवली जात असे. आता जर चूल पेटवणे शक्य नसेल तर शेगडी वापरू शकता. आदल्या रात्री गॅस शेगडी स्वच्छ धुवून लखलखीत करून घ्यावी.
सकाळी तिची पूजा करून त्यावर स्टीलच्या भांड्यात खीर तयार करावी. तयार झालेल्या खिरीचा सूर्यनारायणाला नैवेद्य दाखवावा. हा प्रसाद संपूर्ण कुटुंब आणि इतर भक्तगणांना वाटावा. विशेष म्हणजे सूर्याच्या प्रकाशात हा प्रसाद ग्रहण करणे शुभ मानले जाते. रथसप्तमी हा सूर्यनारायणाचा जन्मदिवस मानला जातो. ऋषी कश्यप आणि माता आदिती यांच्या घरी सूर्यनारायणाचा जन्म याच दिवशी झाला होता. या दिवशी सूर्य उपासना केल्यास त्याचे फळ हजारो पटीने अधिक मिळते. तसेच दान करणे अत्यंत शुभ मानले जाते आणि त्याचे फळ अनेक पटीने वाढून लाभते. म्हणूनच या दिवशी काही विशेष उपाय सांगितले जातात, कारण ते अतिशय प्रभावी असतात. रथसप्तमीच्या पूजेसाठी हे उपाय नक्की करा आणि सूर्यनारायणाचा कृपा आशीर्वाद मिळवा. रथसप्तमीच्या दिवशी सूर्यनारायणाची पूजा केल्याने जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. जर तुम्ही आर्थिक अडचणी, करिअरमधील अडथळे किंवा आरोग्याच्या समस्यांचा सामना करत असाल तर खालील उपाय तुम्हाला नक्कीच लाभ देतील. 1. आर्थिक संकट टाळण्यासाठी उपाय. रथसप्तमीच्या दिवशी सूर्याला अर्घ्य अर्पण करा. तांब्याचा कलश घ्या, त्यात कुंकू, एक लाल फूल आणि 1 रुपयाचे नाणे टाका. हे जल सूर्याला अर्पण करा. या दिवशी तांदूळ, गूळ, गहू आणि डाळ तुमच्या क्षमतेनुसार गरिबांना दान करा. यामुळे आर्थिक स्थितीत सुधारणा होईल आणि आर्थिक संकटे दूर होतील. नोकरी व करिअरमधील प्रगतीसाठी उपाय. तांब्याचा एक तुकडा घ्या आणि त्याचे 2 भाग करा. एक भाग वाहत्या पाण्यात विसर्जित करा. दुसरा भाग नेहमी तुमच्या जवळ ठेवा. पर्स, वॉलेट किंवा ऑफिसच्या टेबलवर ठेवू शकता. हा उपाय केल्याने करिअरमध्ये प्रगती होते, प्रमोशन मिळण्यास मदत होते, आरोग्यही सुधारते. आरोग्यासाठी उपाय. आंघोळ करताना पाण्यात खसखस आणि लाल फूल टाका. नंतर सूर्यनारायणाची पूजा करा. तुपाचा दिवा, लाल फूल, अक्षता, कापूर आणि धूप अर्पण करा. गायत्री मंत्र किंवा सूर्याचा कोणताही मंत्र जप करा. हा उपाय केल्याने जन्मकुंडलीतील सूर्य बलवान होतो आणि शिक्षणातील अडथळे दूर होतात. तसेच मुलांच्या प्रगतीसाठीही फायदेशीर ठरतो. रथसप्तमीच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी सूर्यदेवाची 12 नावे घेऊन 12 सूर्यनमस्कार घाला. पाटावर रथात असलेल्या सूर्यनारायणाचे चित्र काढा आणि त्याची पूजा करा. लाल फूल अर्पण करा. सूर्याष्टकम, सूर्यकवच यापैकी कोणतेही स्तोत्र भक्तिभावाने म्हणा किंवा ऐका. व्यसनापासून दूर राहा. या दिवशी कोणतेही व्यसन करणे टाळावे. रथसप्तमीच्या दुसऱ्या दिवशी सूर्य उपासना. दुसऱ्या दिवशीही सूर्याला जल अर्पण करा आणि सूर्यनमस्कार घाला. हा उपाय केल्याने उत्तम आरोग्य प्राप्त होते. तुमच्या समस्येनुसार उपाय निवडा आणि लाभ मिळवा. सर्व उपाय करणे शक्य नसले तरी तुमच्या गरजेनुसार कोणताही एक उपाय अवश्य करा. जर आर्थिक अडचणी असतील तर सूर्याला अर्घ्य आणि दान करा. जर नोकरीत प्रगती नसेल तर तांब्याचा तुकडा जवळ ठेवा. जर आरोग्य सुधारायचे असेल तर खसखस आणि लाल फुलासोबत सूर्यपूजा करा. सूर्यनारायणाचा आशीर्वाद घेऊन जीवन समृद्ध करा. रथसप्तमीच्या दिवशी हे उपाय केल्याने नक्कीच तुमच्या जीवनात सकारात्मक बदल होतील. सूर्यनारायणाला विसरू नका आणि या पवित्र दिवशी मनपूर्वक पूजा करा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट्स मिळवत राहा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.